तुमची पण सिंह रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मंगळवार 4 ऑगस्ट ही रात्र आयुष्यातील सर्वात मोठी काळी रात्र ठरू शकते. याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. आज तुमच्या नशिबाच्या पाटावर एक असा खेळ सुरू झाला आहे जिथे तुमची एक छोटी चूक, तुमचा एक चुकीचा विश्वास तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कोळसा करू शकतो. सावधान, अत्यंत सावधान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट जर केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनने सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या नात्यातील तुमच्या अत्यंत जवळची एक स्त्री, एक बाई तुमचं हस्त खेळतं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. ती बाहेरची कोणी नाही, ती तुमच्या घरातील असू शकते, तुमच्या नात्यामधील देखील असू शकते, तुमच्या प्रेमाच्या नात्यामधील किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेली असू शकते. ही अशी स्त्री जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिच्यासाठी काही करायला तयार आहात. पण मंडळींनो, म्हणजेच मंगळवारी 4 ऑगस्टला ती स्त्री तुमच्या पाठीच्या मागे असं खेळ खेळणार आहे जसा घाव तुम्हाला आयुष्यभर विसरता येणार नाही. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न असेल की अचानक काय घडणार आहे? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं, मग आजच असं काय घडणार आहे? असं काय आबळ कोसळणार आहे? तर पहा मंडळींनो, सिंह राशीच्या लोकांनो, ज्योतिष शास्त्राचा हा एक भयंकर आणि सर्वात दुर्मिळ योग आहे. तुमच्या राशीचा स्वामी न्यायाधीश मानले जातात, त्यामुळे हा ग्रह अत्यंत विचारपूर्वक चालणार आहे. कर्माचा हिशोब ठेवणारा ग्रह आहे. मंगळवार 4 ऑगस्टच्या दिवशी राग आणि रक्ताचा करार आहे. तुमच्या राशीवर मंगळाची वक्रदृष्टी पडली आहे आणि त्यात राहू केतू यांची सावली मिसळली आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार स्त्री शक्ती उलटी फिरते, म्हणजेच तुमच्या आयुष्यातील स्त्री ऊर्जा ही सकर्मक न राहता तुमच्या कुटुंबातल्या 7व्या आणि 8व्या स्थानावर अशी काही ग्रह चालली की ज्यामुळे तुमच्या हस्ते खेळते संसाराला, तुमच्या नोकरीला किंवा तुमच्या व्यवसायाला एक स्त्रीच्या माध्यमातून नजर लागू शकते. ती स्त्री तुमच्या विनाशाचं कारण ठरेल. सिंह राशीचे लोक हे मनाने अतिशय प्रामाणिक असतात. कोणाचे 2 रुपये तुम्ही स्वतःकडे ठेवत नाही आणि संकटात असेल तर स्वतःचा खिसाही रिकामी करून मदत द्यायला तयार असतात. तुमची हीच वृत्ती आणि हाच आपलेपणा, हा स्वभाव आज तुमच्या सर्वात मोठा काळ ठरणार आहे. ही स्त्री तुम्हाला तुमच्या या स्वभावाचा फायदा घेणार आहे. ती तुमच्यासमोर इतकं गोड बोलेल, तुमच्या दुःखावर इतकी सहानुभूती दाखवेल की तुम्हाला वाटेल या जगात त्यासारखं चांगलं कुणीच नाही. पण लक्षात ठेवा, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. याचप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरचा खोट्या मुखवटामागे काय लपलाय हे तुम्हाला पुढच्या काही क्षणात कळेल. त्यामुळे हा व्हिडिओ एकही सेकंद न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ नक्की पहा. तर सिंह राशीच्या मंडळींनो, आता मी जे सांगणार आहे ना ते तुमच्या आयुष्यातील किंवा तुमच्या सभोवताली सर्वात मोठा धडा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 धक्कादायक गोष्टीचा खुलासा करणार आहोत जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ती स्त्री नेमकी कोण आहे? तुमच्यापासून कधी लपू शकत नाही. ही स्त्री एवढी भयानक आहे की तुमचं घर फोडणार, तुमचं बँक खाते रिकामी करणार, तुम्हाला कोर्टच्या पहिल्या पायरीपर्यंत सोडवायला देखील येणार. मंगळवार मंडळींनो, मंगळवार 4 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत? त्या चुका केल्यास थेट विनाश होईल. या सर्वात तुमचे कुलदेवतेची आणि बजरंगबलीची गुप्त उपाय करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि त्या स्त्रीचा डाव उलटून टाकण्यास मदत होईल. तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य सुरक्षित आहे तर हा तुमचा गैरसमजही असू शकतो. कुंडली खोटं बोलत नाही, ग्रहांची चाल कधी चुकत नाही. डोळे कान उघडे ठेवू नये का? मंगळवार 4 ऑगस्टची रात्र तुमच्या आयुष्याला दिशा आणि दशा दोन्ही बदलणार आहे. चला आता वेळ न घालवता जाणून घेऊया की ती स्त्री नेमकी कोण आहे आणि तुमच्यावर पहिला वार कधी आणि कसा करणार आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, आता तुम्ही अशा टप्प्यावर आलात जिथे आपल्या त्या चेहऱ्यावरून बुरखा फाडायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की ही कोण आहे. ती स्त्री तुमच्या आयुष्यात नेमक्या कोणत्या रूपात वावरणार आहे. ज्योतिष शास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यासानुसार जेव्हा सिंह राशीच्या कुंडलीत मंगळ आणि शनीचा विपरीत योग होतो तेव्हा ती स्त्री तुमच्या अगदी जवळ असते.
ती अनोळखी नसते, तिला तुमच्या घराची मुख्य म्हणजेच की तुमच्या घराची कमजोरी, मुख्य कमजोरी आणि तुमच्या पैशाची संपूर्ण माहिती असते. चला तर मग आपण जाणून घेऊया ती कोण असू शकते. हे 3 वेगवेगळ्या पातळीवर समजून घेऊया. पहिली शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील किंवा जवळच्या नातेवाईकापैकी एक असू शकते. अगदी ही स्त्री तुमच्या सुखदुःखात भागीदार असल्याचे नाटक देखील करते. जेव्हा पण तुमच्या घरात काही चांगलं घडतं, जेव्हा तुमची प्रगती होते, तुम्ही गाडी घेता किंवा घरात सोनं नाणं घेता, तेव्हा ती स्त्री तुमचं कौतुक करेल. पण तिच्या डोळ्यात मत्सर तर स्पष्टपणे जाणवेल. ती तुमच्या घरात फूट पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भाऊ बहिणीमध्ये वाद, सासू सुनामध्ये विष कालवेल. नवरा बायकोमधील विश्वासाला तडा घालण्याचा प्रयत्न करेल. तिचं मुख्य उद्दिष्ट मंगळवारी 4 ऑगस्टला ती घरातील एखाद्या लहानशा गोष्टीवरून मोठा वाद पेटेल. दुसरी शक्यता, जर तुम्ही नोकरीत असाल, तुमचा व्यवसाय असेल, तर त्या तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादी महिला तुमच्या विरोधात कट रचत असेल, तुमच्या कामात खूप मदत करत असल्याचे दाखवून, तसेच तुमच्या ऑफिसमधले तुमच्या गुप्त गोष्टी जाणून घेण्याचा, तुमच्या बिझनेसचे प्लॅन जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तुमच्या पाठीमागे वरिष्ठ अधिकारी किंवा तुमच्या माणसांचे कान भरवते. उद्याच्या दिवशी तुमच्या ईमेलचा वापर करून ती स्त्री तुम्हाला अडचणीत आणू शकते. सिंह राशीचे पुरुष खास करून यात लवकर अडकतात. ती अत्यंत गोड बोलते. तिच्या बोलण्यात इतका गोडवा असेल की तिच्या शब्दाचे तुम्ही तुमची वेळ विसरून जाता. तुम्ही नेहमी स्वतःला विसरून जाल. ही स्त्री एवढी चालाक आहे की नेहमी स्वतःला विचारता किंवा संकटात असल्याचं दाखवते, जेणेकरून तुम्हाला तिची सहानुभूती वाटेल. ही स्त्री केवळ एका तुमच्या पैशावर आणि तुमच्या संसारावर डोळा ठेवून आहे, तुमच्या भावनांशी खेळत आहे. मंडळींनो, मंगळवार 4 ऑगस्टला ती तुमच्याकडून मोठे घर, आर्थिक मदत मागू शकते किंवा तुम्हाला एखाद्या अशा भावनिक जाळ्यात अडकू शकते जिथून बाहेर पडताना तुमची बदनामी निश्चितच असेल. आणि जर तुम्हाला अजूनही शंका असेल तर 3 लक्षणावरून तुम्ही तिला आज ओळखू शकाल. त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे ती तुमच्यासमोर इतरांची प्रचंड बदनामी करेल. तुमच्याजवळ एखादी व्यक्ती तुमच्याच घराबद्दल किंवा सहकार्याबद्दल त्यांच्या पाठीमागे तुमच्यासमोर बदनामी करेल आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल इतरांजवळ बदनामी देखील करेल. तिला तुमचा पगार, तुमचा बँक बॅलन्स किंवा तुमच्या मालमत्तेची जास्त रस असेल. आज मला एवढ्या पैशाची गरज आहे, हे माझं काम करून दे, असं म्हणून ती तुमच्याकडून आर्थिक फायदा लाटण्याचा प्रयत्न करू शकते. ती तुमच्यासोबत असताना अचानक तिला फोन कॉल येईल आणि ती बाजूला जाऊन बोलेल. तुमच्यापासून गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करेल. तिच्या चेहऱ्यावर एक भीती किंवा खोटेपणा तुम्हाला नेहमी जाणेल. सिंह राशी, शनी आणि मंगळ युती तुम्हाला हा इशारा देत आहे की या स्त्रीचा खरा चेहरा ओळखण्याची वेळ आता आली आहे. जर तुम्ही तिच्या गोड बोलण्याला बळी पडत असाल तर उद्याचा सूर्य म्हणजेच की तुमच्या आयुष्यात अंधार घेऊन येईल. आता प्रश्न येतो की ती नेमका कोणता कट रचत आहे, तिचा पहिला वार कसा असणार आहे, आणि हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. सिंह राशीच्या मंडळीनं लक्ष देऊन नीट ऐका, कारण आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या संवेदनशील भागाकडे आलो आहोत. तुम्ही आतापर्यंत ते लक्षणे समजून घेतली होती की ती कोण असू शकते आणि अंदाज पण लावला होता. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की उद्या रात्री म्हणजे तुमच्यावर नेमका कसा वार करणार आहे, त्याचे अंतिम गट काय आहे. आता ग्रहांची आजची स्थिती सांगते की सिंह राशीच्या लोकांचा स्वाभिमान खूप मोठा असतो. तुम्ही कोणासमोर झुकत नाही आणि चुकीच्या गोष्टी सहन करत नाही. ती स्त्री नेमकी तुमच्या याच स्वभावाला आणि तुमच्या रागाला स्वतःचं हत्यार बनवत आहे. ती तुमच्यावर प्रामुख्याने 3 मार्गाने हल्ला चढवणार आहे, ज्याची तयारी तिने आधीपासूनच केली आहे. पहिली आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे खोटे आरोप. उद्याच्या दिवशी कुंडलीत राहूचा प्रभाव वाढल्यामुळे ती स्त्री तुमच्यावर एखादा खोटा आरोप लावू शकते, ज्याचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी ती स्त्री असेल तर तुमच्यावर फसवणूक किंवा दगाफटका केल्याचा खोटा आरोप लावेल, तुमची नोकरी धोक्यात आणेल. तर जर नातेसंबंध किंवा वैयक्तिक आयुष्यात असेल तर ती घरगुती वादाचे रूप थेट पोलीस स्टेशन किंवा कोर्ट कचेरीच्या पर्यंत घेऊन जाण्याचा सल्ला देईल. आणि जर तुम्ही त्यांच्याशी वाद घालायला गेलात तर ती स्वतः बरोबर दाखवेल आणि तुमच्या विरुद्ध पुरावे उभे करेल आणि तुम्हाला गोत्यात आणेल. मंडळीनं, दुसरा वार तुमच्या खिशात किंवा तुमच्या कष्टाच्या पैशावर होईल. सिंह राशीचे लोक अतिशय संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांच्यासमोर भावनिक नाटक करून रडून किंवा स्वतःला मोठ्या संकटात दाखवून तुमच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करू शकते किंवा एखाद्या खोट्या व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक करायला लावू शकते. त्यामुळे तिथे काळजी घ्या, कारण तुमचा पैसा कायमचा अडकू शकतो आणि तुम्ही कायमच्या रस्त्यावर येऊ शकतात. तिसरी, हे पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून तुम्हाला कंगाल बनवण्याचा रकट रचत आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्यासाठी तुमची इज्जत, पद, प्रतिष्ठा
हे समाजामध्ये खूप मोठे आहे आणि याच पातळीवरती ही स्त्री उद्या तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते. तुमचं वैयक्तिक मेसेज, फोटो किंवा तुमची काही लोकांसोबतची व्यवहार ही स्त्री सर्वांसमोर आणू शकते आणि खोटे अफवापासून तुमची प्रतिमा मिलन करण्याचा प्रयत्न देखील करेल. हा तिचा हेतू केवळ तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कसून टाकण्याचा असेल. ती प्रयत्न करेल की तुम्हाला एवढं आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर करून टाकायचं की तुम्ही परत उभा राहू शकणार नाही. आता विचार करा की उद्या तुम्ही स्वतःचा ताबा गमावला, तिच्यावर ओरडलात किंवा तिच्याशी वाद घातलात तर काय होईल? ग्रहांची वक्रदृष्टी मंडळींनो तुमच्यावर आहे. तुम्ही रागाच्या भरात काही बोलतात ते रेकॉर्ड होऊ शकतं आणि त्याचा वापर तुमच्या विरुद्ध पुराव्यासाठी होऊ शकतो. मंडळींनो, मंगळवार 4 ऑगस्टला तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. मंडळींनो, या 4 ऑगस्टला वादळ शांतपणे वाहून जाऊ द्या, नाहीतर तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी सर्व त्यासोबत वाहील आणि तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकाल जिथून तुम्हाला बाहेर पडणं आयुष्यभर शक्य होणार नाही. 4 ऑगस्टला कोणत्या 3 महाचुका टाळायच्यात ज्यामुळे तिसरी तुमचं काही वाकडं करू शकणार नाही? चला मग जाणून घेऊया या 3 महाचुका ज्या तुम्हाला चुकूनही 4 ऑगस्टला करायच्या आहेत. सिंह राशीच्या मंडळींनो, 4 ऑगस्टला शहाणपणाचा आणि शांतपणाचा निर्णय तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. शत्रू किती बलवान असला तरी तुमचा शांत आणि सहनशील स्वभाव त्या शत्रूवरती मात करू शकतो. त्यामुळे उद्या तुम्हाला कितीही राग आला तरी संयम ठेवायचे आणि शांत राहायचे. दुसरी चूक जी तुम्हाला 14 ऑगस्टला बिलकुलही करायची नाही ती म्हणजे कोणते आर्थिक व्यवहार, तुमच्या गुप्त गोष्टी किंवा कंपनीतील काही महत्त्वाच्या गोष्टी, फाईल्स, ईमेल कोणासोबतही शेअर करायचे नाही. कुणी किती विचारलं तरी कोणाला तुमचे सिक्रेट, गुप्त गोष्टी सांगायच्या नाहीत. आणि तिसरी चूक जी तुम्हाला करायची नाही ती म्हणजे कुणी तुमच्यासमोर किती दयावया केली तरीही रडले तरीही कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कोणासोबतही पैशाचे व्यवहार करू नका, कारण दिलेला पैसा हा परत येण्याची शक्यता नाही. त्यामुळे 4 ऑगस्टला कोणालाही उधार पैसे देऊ नका. या 3 महाचुका टाळल्या तर तुमच्यासाठी 4 ऑगस्टचा दिवस हा रोजच्या प्रमाणेच असेल. मंडळीनं, 4 ऑगस्टला तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा असेल, पण जर तुम्ही याला शांतपणे उत्तर दिलं तर पुढचा येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी सोन्यासारखा ठरेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि सकर्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. मंडळींनो, आता या भयानक संकटातून आणि वाईट स्त्रीच्या कारणीपासून म्हणजे वाईट दृष्टीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो महाउपाय कोणता आहे तो जाणवण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर सिंह राशीच्या मंडळीनं, मंगळवार 4 ऑगस्टच्या दिवशी या संकटाचा नाश करण्यासाठी तुम्हाला शनिदेव आणि बजरंगबलीचा अत्यंत सोपा आणि गुप्त उपाय मी सविस्तर सांगणार आहे. तर पहा, मंगळवारी 4 ऑगस्टच्या रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे 6 ते 7 या वेळेत एक कोरडा नारळ आणि त्यात थोडे काळे तीळ भरा. त्यानंतर मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरात जाऊन बजरंगबली समोर किंवा शनिदेवासमोर एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तो नारळ तुमच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उलट्या दिशेने 7 वेळा उतरा आणि हो ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः तसेच हनुमान चालीसाचा एक पाठ करा. तो नारळ मंदिराच्या पायरीवर किंवा मारुती रायाच्या चरणीशी ठेवून सरळ घरी घेऊन या. मागे वळून पाहू नका आणि वाटेत कोणाशी बोलू नका. हा महाउपाय केल्याने तिसरी किंवा कोणती शत्रू तुमचं अजिबात काही वाकडं करू शकणार नाही आणि सर्व वाईट शक्ती तुमच्या घराच्या बाहेरच भस्म होतील. येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. आणि हो मंडळी, तुम्हा सर्वांना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जेव्हा आपण हा उपाय करतो ना, जेव्हा आपण किंवा मंदिरातून घरी येतो ना, तेव्हा मागे वळून पाहू नका. कुणीही आवाज देऊ द्या, कितीही महत्त्वाचं काम असू द्या, पण मागे वळून पाहायचं नाही. सरळ घरी यायचं आहे, 2 हात पाय धुवायचे आणि आपल्या देवघरात जाऊन आपल्या देवांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि हो, हा उपाय करून झाल्यावर किंवा कोणालाही सांगू नका किंवा या विषयावर जास्त चर्चा देखील करू नका. आणि हो मंडळी, तुम्हाला आपला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जे काही अडचणी असतील तर मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. त्याच्यावर मी उपाय तुम्हाला नक्की सांगेल. तर मंडळींनो, भेटू आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 साधे.